आपल्या कुटुंबातील बघा शहाणे लोक म्हणायचे, एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला पूर्ण ज्ञान नसेल तर बोलणं टाळायचं, त्यामध्ये पडायचं नाही. आता यामधलाच एक प्रत्यय येतो बघा. सकाळी 9चा भांडूपचा भोंगा म्हणजेच विश्वगुरु विश्वचे पत्रकार माननीय संजय राजाराम राऊत यांनी एक 2 दिवसापूर्वी नागपूरमध्ये मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या गाडीला अपघात झाला. त्या गाडीनं 2-3 वाहनाचं नुकसान केली. त्यांच्यावरती कार्यवाही झाली, गुन्हा दाखल झाला आणि त्यावेळेस खडबडून ह्या विश्वगुरूला, ह्या विश्व पत्रकाराला एक चांगला असा विषय मिळाला बोलण्यासाठी. फक्त एखादा टॉपिक पाहिजे असतो. तो टॉपिक कितपत खरा आहे, कितपत तो खोटा आहे, शहानिशा काहीच करायचं नाही. आपण बोलतोय ते योग्य आहे की अयोग्य हेही माहिती नाही. एखादा विषय झाला, त्यावरती कधी मला बोलणं होईल आणि त्यावरती मी कधी माझा भांडा पसरवू, एखादा गोष्ट पसरवू, रायता पाडू किंवा पातळ शी करू, एखादी गोष्ट मी कसं पसरवू याकडे जास्त त्यांचा ओढ असतो. ते कुठली गोष्ट असो, ते गोष्ट प्रथमतः तेच बोलतात. आता मोदी साहेब आणि आपले CGI दोघांनी आरती केली मिळून त्याच्या निवासस्थानावरती. ते हे प्रथमतः हेच बरळत गेले आणि हे सांगत गेले. म्हणजे प्रत्येक वेळेस संजय राऊतच पहिल्या सुरुवात करतात. आता विरोधामध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा आता आपला उबाटाच म्हणावा लागेल. पण या ठिकाणी बोलता बोलता त्यांनी सांगितलं, बघा आपलं टायटल आहे व्हिडिओचं, यांच्या थोबाडामध्ये चपरा की काँग्रेसनं कसं मारले समजून घ्या. मग त्यावेळेसच काय झालं होतं, त्याच गाडीमध्ये 2 जण होते. दुसरा मुलगा होता अर्जुन हावडे, तो नागपूरमधील एका नगरसेवकाचा मुलगा, तो ड्रायव्हिंग करत होता. असं कोण म्हटलंय? असं कोणी भाजपच्या लोकांनी म्हटले नाही. हे बोललेलं आहे विकास ठाकरे, काँग्रेसचे आमदार. विकास ठाकरे यांनी, खासदार विकास ठाकरे यांनी काय केलं होतं, तिथून त्यांनी आपली पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितलं की पोलिसांच्या समोर अशी बाब आली की गाडी ही अर्जुन जे हावडे आहे तो चालत होता, त्या ठिकाणी संकेत बावनकुळे गाडी चालवत नव्हता. म्हणजे गाडी कोण चालवत होतं हे त्यांना माहितीच नाही, तरी पण त्यांनी नाक खुपसलं त्या ठिकाणी. आणि कशा प्रकारे बावनकुळेला टार्गेट करता येईल आणि कशा प्रकारे त्यांना अडचणीत आणता येईल, फक्त याचीच वाट तरी बघत असतात. आता बघा, कुठं काहीतरी महाराष्ट्रामध्ये काहीतरी मोठं झालं पाहिजे, काहीतरी कुठं दंगल व्हावी, हे त्यांची इच्छा आहे हो. पाठीमागं बघा त्यांनी बोलून दाखवलं होतं आपलं राजकोटच्या प्रकरणावरती की महाराष्ट्र पेटत का नाही, महाराष्ट्र पेटला पाहिजे. या गोष्टी ते असतील किंवा जे खैरे असतील संभाजीनगरचे, ह्या गोष्टी लोक करतात आणि त्यांना नंतर ह्याच्या असं वाटतं की आपण खरी आता चुकीचं बोललो काहीतरी, आपण ते गोष्ट बोलायला नको होती. ते परत त्यांना वाटायला लागतं कधी वेळ निघून गेल्यानंतर. पण तोपर्यंत ते लोकांच्या शिव्या खाऊन हे मोकळे होतात. आता असंच झालं. यांची काँग्रेसची युती आहे, आघाडी आहे, या असताना सुद्धा हे सांगायचे की बावनकुळेंच्या मुलांना दारू पिऊन गाडी चालवली, त्यांनी एवढं नुकसान केलं, त्यांना अटक पाहिजे. पण त्यांना परत हे वाटलं, त्याला अटक झाली नाही, तो बाहेर कसं का आला. परत त्यांना कळलं की नाही बाबा, या ठिकाणी आपल्याच काँग्रेसचा जो नगरसेवकाचा मुलगाच ड्रायव्हिंग करत होता. म्हणजे यांना गोष्ट कळली पाहिजे की आपण फक्त वाचाळ गोष्टी करतो, पण काही ठिकाणी काँग्रेस ही भाजपसोबतच आहे. फॉर एक्झाम्पल नागपूर. पण हे झालं एवढ्यावरती खूप थांबलेली होती मित्रांनो. ह्याच्या पहिली गोष्ट घडली होती ते म्हणजे यांच्या गाडीमध्ये एक बिल सापडलं. त्या बिलमध्ये बीफ कटलेट, एक बैलाच्या म्हणणारा प्रकार होता, तो त्या हॉटेलचा आहे म्हणून ते बोलले. पण यानंतर जो हॉटेलचा मालक आहे तो आला. अरे म्हणलं यार, हे काय बोलतोय, कोण बोलतोय, आम्ही तर हे विकतच नाही. हे गेले 25 वर्ष आम्ही हा व्यवसाय करतो, हॉटेल व्यवसाय. यामध्ये आमच्या जे मेनू कार्ड आहे त्यामध्येच हे प्रकार नाही. आणि हा जो आयटम आहे बीफ कटलेटचा, तो आम्ही विकतच नाही. बघा, आता ज्या दुकानाचं, ज्या रेस्टॉरंटचं नाव सांगितलं राऊतांनी, त्या दुकानदारच बोलतोय की हे चुकीचं आहे, आम्ही आतापर्यंत कधी बीफ विकलंच नाही, ती विकतही नाही, ती आमच्या मेनूमध्ये नाही. मग या ठिकाणी प्रश्न असा पडतो, जर एखादी गोष्ट मिळतच नाही तर ते हॉटेल ते ठेवेल का? आपल्या हॉटेलमध्ये कुठल्या वस्तू आहेत, आपण कोणत्या वस्तू विकतो याचंच फक्त तिथं आपला मेनू असतो आणि त्याच वस्तू तर भेटतात. पण त्या ठिकाणी राऊतांनी कुठलाही विचार नाही केला. त्यांनी कचकने बोलून सांगितलं की मध्ये चिठ्ठी सापडले, बिल होतं त्यामध्ये लिहिलंय बीफ कटलेट, ते सापडलं. हे पण पूर्ण चुकीचं आहे. त्याच हॉटेल मालकांनी दावा ठोकलाय 1 कोटीचा ते संजय राऊतावरती.
हे असे वाचाळवीर आहेत, कुठलाही मागचा पुढचा विचार नाही केला आणि ही चांगलं शिवसेना होते ते शिवसेना सुद्धा संपवायची तरतूद ही त्यांनी केलेली आहे. उभा महाराष्ट्र पाहतोय की उद्धव ठाकरेंना कुठून कुठपर्यंत घेऊन गेलाय. बघा, मित्र कसा असावा, जय वीरू सारखा असावा की मुन्नाभाई सर्किट सारखा असावा, हे निवडायचं हे आपल्यावरती असतं. पण ह्या मुन्नाभाईला सर्किटच आपली गेम करतोय हे अजून सुद्धा कळलं नाही. आता आयुष्याच्या ह्या वाटेवरती उद्धव साहेबाला यांनी आणून सोडले आणि ते अजून कितीपर्यंत यांना खाली नेऊन सोडणार आहेत हे कळतच नाही. कारण 2 दिवसापूर्वी ते चापलुशी करायची शरद पवारांची त्यांचे प्रवक्ते बनून, तेव्हा त्याला झापलं गेलं चांगलं. पण मित्रांनो, टोकडा अशी गोष्ट आहे, हे नागपूरच्या ज्या मॅटरमध्ये यांनी विनाकारण नाक खुपसलं आणि यांना तोंड धरून झापट मारल्यासारखं रिप्लाय हा दिलेला आहे तेथील काँग्रेसचे नेते जे आहेत विकास ठाकरे यांनी. म्हणजे आपल्याच सोबतच्यानं आपल्यालाच फिरवून थोबाडीत कसं मारावी हे यातून समजतंय. आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, चुकीच्या गोष्टी आहेतच हे संजय राऊतांना लवकरच कळलं पाहिजे. असं चुकीच्या गोष्टी समोर आणून लोकांची दिशाभूल करणं हे बिलकुल चुकीचे आहे. तुमचं एकूणच मत काय नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.